हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये। तर काल व्हिडिओ ताईंनो आला नाही, असंच बघा सणासुदीचं कामाचा सगळा लोड सगळं त्याच्यामुळे एक दिवस म्हटलं चला रेस्ट घेऊया आणि आज मात्र व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले। तर काय करत आहे दुपारची बघा एक 12 पर्यंत जास्तीत जास्त कामं झाली की दुपारच्या वेळेत काय करावं असतात भरपूर कामं, पण कधी कधी ना नुसतीच कामं कामं करण्यापेक्षा ना कुठे आपल्याला जे आवडतं मन रमतं त्या गोष्टी करणं पण गरजेचं आहे। तर मी ना असं ऐकलं म्हणजे ही 5 झाडं घरात शुभ असतात असं मी वाचलेलं ऐकलेलं बऱ्याच ठिकाणी। आता नावं मी सांगते तुम्हाला। हे माझ्या हातात आहे ते स्नेकचं झाड आहे, स्नेक म्हणतात त्याला। दुसरं बघा बांबूचं झाड असतं, कुबेराचं झाड, मनी प्लांट आणि दुसरं एक छोटंसं आळूची पानं असतात ना तशातलं, त्याचं नाव काय मला माहीत नाही। तर ही 5 झाडं ना शुभ मानली जातात असं म्हणतात, मी ऐकलंय वाचलंय आणि मला ती अगदी स्वस्तात ना मिशोवरती दिसली म्हणून मी ती ऑनलाईन झाडच मागवली। 5 होती सेट, म्हटलं चला मागूया। आणि मग त्याच्यासाठी ना ह्या कुंड्या पण मग मी मागवल्या, त्या पण छान आल्या आणि बघायला सुद्धा किती सुंदर अशा कुंड्या दिसत आहेत बघा। तर ते सगळं जाऊ दे, कितीही शुभ अशुभ याच्यापेक्षा ना वृक्षारोपण होतंय, निसर्गाला याची म्हणजे एक साथ मिळते आपल्याकडून, म्हणून मी आपली लावलेली आहेत आणि दिसताना खूप छान दिसतात। बऱ्याच व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांच्या घरात मी बघितले किचनमध्ये ही झाडं असतातच असतात। तर मला सुद्धा ही किचनमध्येच लावायची होती, पण ना ज्या कुंड्या मी मागवल्या ना त्या आल्या एवढ्या मोठ्या, ह्या आता मी कुठे किचनमध्ये कुठेच ठेवू शकत नाही। पण कुंड्या मला इतक्या आवडल्या आणि झाडं पण आता बरेच दिवस झालं येऊन पडलेली, म्हटलं चला लावूया। म्हणून मग म्हटलं ह्याच्यातच लावून टाकली। आणि बघा फक्त ते काळ्या पिशवीत असं गोल झाड आपण विकत आणतो तसं असतं, त्याची पिशवी कापून टाकायची आणि आहे असं मातीत मी फक्त पुरलेलं आहे आणि एक पाण्याचा हापका दिलेला आहे। मस्त वाटतं बघा दुपारच्या वेळेस ना सारखी कामं कामं दुसरं काय टी व्ही मोबाईल बघण्यापेक्षा ना हे असं काहीतरी करायला इतकं बरं वाटतं। शांत बघा दुपारचं ना गाणी लावायची आणि ही अशी काहीतरी आवडीची कामं करायची, इतकं छान प्रसन्न वाटतं, खूप भारी वाटतं। मला तर हे करायला इतकं आवडतं ना, दुपारचा बराच वेळ मग मी ह्याच्यात घालवला। तर बघा इकडे ही झाडं, हे स्नेकचं झाड, हे बांबूचं झाड, आता तुम्हाला एक एक दाखवते। खूप छान सुंदर झाडं, पॉझिटिव्हिटी। आता ही अशा कुंड्या हिरवगार डोळ्याला बघितल्यावर येणारच की, म्हणजे पॉझिटिव्हिटी आपल्याला वाटणार घरात, चांगले वाईब्स, हवा शुद्ध असं येणारच। मग ते चांगलं का वाईट त्याच्यापेक्षा आनंद किती मिळतो हे महत्त्वाचं। तर आता मी कॉटनचे कपडे नवीन वापरण्याच्या आधी ना, म्हणजे आता हा माझा नवीन प्युअर कॉटनचा गाऊन आहे। तर बघा म्हणतात की मिठाच्या पाण्यात भिजवायचं, पण मी सांगू का ताईनो, मिठाच्या पाण्यात कधीच अशी रंगीत कपडे पहिल्या वेळेस भिजवायची नाहीत, सगळं पूर्ण पांढरं पडतं ते, नंतर त्याचा कलर ना हे होतो। मग मी असं थंड पाण्यात नुसतं भिजत घालते, 2-3 तास म्हटलं तर तसंच भिजत ठेवते। त्याची खळ एकदाच गेली ना आणि वरचा रंग गेला की नंतर मात्र मग कॉटनच्या कपड्यांचा गाऊन जात नाही। मग मिठाच्या पाण्यात घालण्यापेक्षा असं थंड पाण्यात नुसतं ठेवून द्यायचं, मग छान होतं। तर आज बघा ह्या सणासुदीच्या 15वड्यात ना इतका मेसी झालाय, म्हणजे खालचं वर वरचं खाली, इथं ठेव तिथं ठेव, उचक पाचक नुसती सगळी बघा फ्रीजची झालेली आहे। तर म्हटलं आज वेळ होता चला काम करूया। आणि तो जो मगाशी तुम्ही बघितलं ना झाडांचं, ते आदल्या दिवशीचं आणि हे दुसऱ्या दिवशीचं आहे। तर आता म्हटलं की आज केलंच पाहिजे, थोडं 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 सगळं राहिलेलं बघा त्यांनो, भोगीचं सगळं इतकं आणलेलं, मग त्यातलं थोडं वापरलं, थोडं शिल्लक राहिलं। पण आज म्हणलं फ्रीज क्लीन करणं गरजेचं आहे आणि जेव्हा आपलं क्लीन असतं तेव्हा कोण बघायला नसतं। आणि माझा सगळा फ्रीज अस्ताव्यस्त होता आणि बघा नवीन किचन बांधले, मग हळदी कुंकवाला ज्या बायका येतील त्या सगळ्या किचनमध्ये येत होत्या, किचन बघत होत्या आणि फ्रीज मोठा आहे म्हणून लागलंच फ्रीज पण उघडून बघत होते आणि फ्रीज तर असा मेसी, चला तेवढं व्हायचं, इतकं काय त्यालाही होत नाही। तर फ्रीजमध्ये मी कसा फ्रीज क्लीन करते बऱ्याच वेळा शेअर केले, पण म्हटलं चला नवीन ताई पण ॲड झालेले आहेत आणि करतात सगळेजण, असं काही वेगळं विशेष नाही आहे ह्याच्यात मला माहीत आहे, पण आपलं सांगते मी। तर सगळ्यात पहिल्यांदा मी काढून घेतले बघा आणि हे काचेचे सगळे आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा मी हे घासते आणि बाहेर एका साईडला ठेवते, जेणेकरून धक्का माझाच लागू नये। हे करताना तेवढं माझं एकदम काळजीपूर्वक असतं, नाही तर बाबा ह्याला खूप मेंटेनन्स, म्हणजे इतकं हे फुटली बिटली नकाच तर खूप हे होतं, म्हणून मी हे तेवढं स्वच्छ क्लीन करून घेते। आणि तुम्ही म्हणाल आता बेसिंगमध्ये असा टपका लावलाय, तर आमचं चाललंय प्लंबिंगचं काम मागे,
तर त्यांनी सांगितले पाणी खाली पडून देऊ नका, म्हणून पण मला हे स्वच्छ आज करायचंच होतं, म्हणून मग मी असा टब ठेवला आणि त्याच्यात स्वच्छ करून घेतलं. आणि काचा सगळ्यात इकडे धुवून घेतल्या. आणि आता इकडे ना हा मोठा टब वगैरे धुताच येत नाही तिकडे, म्हणून मग बाथरूममध्ये सरळ धुवून घेते. आणि स्वच्छ असं बघा, स्क्रब जास्त असा लावायचा नाही, तर मी ते असा मऊ स्क्रब असतो ना त्याने सगळं, आणि जो आपला साबण आपण वापरतो ना भांड्याला त्यानंच हे करते, धुवून घेते. म्हणजे कसं स्वच्छ पांढरं शुभ्र. आणि वरचेवर आपण जेव्हा क्लीन करत असतो ना फ्रीज, तर तो खरंच स्वच्छ दिसतो. अगदी महिन्यातनं जर एकदा स्वच्छ असा डीप क्लीन फ्रीज केला ना, तर पांढरा फटक आणि इतका मस्त दिसतो ना फ्रीज खरंच. आणि मला सुद्धा फ्रीज आवरायला जिथल्या तिथं फ्रीजमध्ये आवडतं. मोकळ्या वेळेत ही कामं करायला आवडते. आता हे बघा, त्याच्यात जे आपण शीड्स ठेवलेला, तर मग आता बघा इथे माझा प्लाझो तुम्हाला उसवलेला दिसेल, पण ठीक आहे ताईंनो, तेवढं पण होतं. असं काही इतकं परफेक्ट कुणीच नसतं. आता उसवलाय तर माझ्या नव्हतं लक्षात, मी घातलेला होता तो तुम्हाला दिसला. तेवढं होणार, इतकं स्क्रिप्टेड वगैरे व्हिडिओ नसतात. आपले रेग्युलर म्हणजे जे नॅचरल आहे ते आहेच बघा. तर आता मी फ्रीज कशानं क्लीन करते, तर कोणतंही लिक्विड फ्रीजच्या आतमध्ये वापरायचं नाही, कधीच वापरायचं नसतं. मिठाचं पाणी, मोठं मीठ मी पाण्यात टाकलेलं आहे आणि मऊसूत कपडा घेतलेला आहे. आणि फ्रीज पुसायच्या आधी ना ओला कपडा लावायच्या आधी फ्रीजमध्ये जे काही माती वगैरे किंवा काय असतंच, भाज्यांचं पडलेलं कचरा, कोथिंबिरीचं इकडं तिकडं देठ काहीतरी पडलेलं असतं, ते सगळं आधी खाली झाडून घ्यायचं. आणि मग मिठाच्या पाण्याने स्वच्छ फ्रीज पुसून घ्यायचा. मिठाच्या पाण्याचं कसं, आता तुम्हाला माहीत आहे मिठाच्या पाण्याचे किती फायदे आहेत. एकतर आयोडीनिक म्हणजे आयोडीन आहे त्याच्यात, आणि बऱ्याच गोष्टी आता मिठात आहेत जेणेकरून ना त्या स्वच्छतेसाठी जंतुवर्धक म्हणून पण मोठं मीठ वापरायचं, बारीक मिठापेक्षा मोठ्या मिठाचा वापर करायचा. तर आता बघा, तेच मीठ सगळं छान त्या पाण्याने ना मी फ्रीज आधी ओल्या कपड्याने पुसून घेतला. ओल्या कपड्याने पुसल्यानंतर पूर्ण कोरड्या कापडाने सुद्धा ना असा ओला जो फ्रीज होता ना तो सगळा पुसून घ्यायचा. आणि सगळ्यात पहिली टीप द्यायची राहिली, जी सुरुवातीलाच द्यायची होती, फ्रीज कधीही पुसताना ताईंनो बंद करायचा. फ्रीजचा एअर जो आहे ना तो खाली असतो, आणि आपण जो ड्रावर ठेवतो ना भाज्यांचा, तिथे शॉक लागण्याची कायम शक्यता असते. फ्रीज नेहमी पुसताना बंद करा. आपल्याला वाटतं की हे काय, ह्याच्यात ओलन पाणी आहे, पण ती त्या वस्तूची ती ही आहे, आपल्याला त्याचा धोका असतो. म्हणून फ्रीज पहिल्यांदा बंद करायचा. आणि फ्रीज पुसताना प्रत्येक वेळी, इतर वेळेस तुम्ही फ्रीज कमी पुसा, पण फ्रीजचा हा जो रबर आहे ना तो वरचेवर सारखा पुसत जावा. एकदा का तो रबर राप त्याच्यावर घाण बसला की मग काय त्याचा उपयोग होत नाही, मग ते खूप घाणेरडं होतं. आता बघा, ओल्या फडक्यानं पुसलं की लगेच मी सुक्या फडक्यानं सुद्धा मऊ कपडा घ्यायचा सुती, मग त्यानं छान असं निघतं. आणि काचा ह्या सुकलेल्या नाहीत, पण मी ते काचांची रिस्क घेत नाही. ओल्या असल्या तरी त्या मी पटकन फ्रीजमध्ये आणून ठेवते. मला खूप भीती वाटते ह्या काचांची. हातातनं सटकलं काय झालं ना तर ते परत मिळत नाही बघा. एवढ्या वस्तू आपण महाग घेतो, हौशेला मोल नसतं, आणि त्या घेतलेल्या तशा जपाव्या पण लागतात. खूप त्याला हे होतं तेव्हा ते मिळतात. लगेचच कोणती गोष्ट म्हटल्यानं होत नाही. त्याच्यामुळे एकदा का त्या गोष्टीचं नुकसान झालं की मग ते बरोबर वाटत नाही. आतून बघा सगळा फ्रीज पुसून घेतला स्वच्छ कोरड्या फडक्यानं. सगळे त्याचे कप्पे वगैरे लावून घेतले. आणि आता फ्रीजमध्ये मी ह्या बॉटल ठेवते बघा. सगळ्यांच्याच असतात असं, म्हणजे जामची भरणी, सॉस, सोया सॉस सगळे. आता हे सुद्धा ना कधी कधी अशा गोष्टी असतात की बघा घासण्याची गरज नसते. उगाच प्रत्येक वेळीच सगळं घासापुशी करण्यात काही पण नसतो. हे स्वच्छच होतं, फक्त जरासं ना सॉस वगैरे लागलेलं, चिकट झालेलं, म्हणून आहे ते मिठाचं पाणी जे होतं ना फ्रीज पुसलेलं, मी त्याच्यातच बघा त्याच कपड्याने असं हा जो ट्रे आहे ना तो स्वच्छ पुसून घेतला. नंतर तो सुक्या कपड्याने पण लगेचच पुसून घेतला. जिथल्या तिथं जागच्या जागी जी ती कामं केली ना की फटाफट होतात, कंटाळा येत नाही. आणि दुपारच्या वेळेस तर ही कामं करायला मला खूप आवडतात. बरं पडतं, मुलं मधी मधी करत नाहीत, आणि कसं पाहिजे तसं आपल्या मर्जीने आपण करू शकतो. तर ज्या काही भरण्या बाहेर काढलेत ना बघा ताईंनो, त्यासुद्धा मिठाच्या पाण्याने मी पुसून घेतलेल्या. सॉसेसच्या सगळ्या भरण्या, तो ट्रे सगळं मी पुसून घेतलेला आहे. हा एक असा कंटेनर आहे माझ्याकडं फ्रीजमधला. तर त्याच्यात बघा ते पण घाण झालेलं नव्हतं असं चिकट वगैरे, फक्त असं थोडंसं ना हे दिसत होतं भाजीचं कुठं तर लागलेलं. मग ते मी सगळं ना कोरड्या फडक्याने पुसून घेतलं. तेच मी म्हणते की कधी कधी पुसलं तरी चालतं, सगळंच घासावं असं काही नसतं. आणि भाज्या बघा, ह्या थोड्या त्या थोड्या, त्या आता चेक करते
आणि सगळ्या भाज्यांना आता निवडून आज ठेवलेत ते तुम्हाला दिसेलच. तर बघा इकडे आता ज्या काही शीट्स होत्या ना त्या पण म्हणजे कवर जे दिसत आहेत तुम्हाला ते पण वाळलं आणि ते पण लागलंच आणून ठेवलं पटापट. ज्या त्यावेळी जी ती कामं केली की बरी पडतात, मग काही होत नाही. तर जे जसं होईल ना तसं ते मी किती पण उठ बसू दे पटापट ठेवून टाकते. मग आपल्या पुढं जास्त पसारा नसला की मग असं बरं पडतं, असं वाटतं मग जास्त काम केले नाही केले. तर आता सगळ्या भाज्या ताईंनो मी घेऊन बसले. काही भाज्या ह्या आठवड्याच्या जवळजवळ आता तुम्ही आज गुरुवारी व्हिडिओ बघताय, शनिवारी तर गावचा बाजार असतो आणि सॉरी तुम्ही शुक्रवारी हा व्हिडिओ बघताय, आता उद्या तर आमच्या गावचा बाजार आहे. तर बाजार असून पण एवढ्या बघा भाज्या शिल्लक राहिलेल्या आहेत. पालक तर मागच्या आठवड्याचा आहे पण तो छान आहे. ताज्या भाज्या आणल्या की बघा एक आठवडा व्यवस्थित राहतात, पण त्याच्यानंतर त्या निवडाव्याच लागतात. मग त्या पालेभाज्या असू फळभाज्या असू कोणत्याही असू त्या स्वच्छ क्लीन करून ठेवाव्या लागतात. दुसऱ्या आठवड्यात मात्र त्या कशाही ठेवा टिकणार नाहीत. तर आता बघा ताईंनो 2 पेंड्या मोठे आता इकडे बघा जी घेवड्याची शेंग फरसबी ते निवडलं. पालक बघा असा निवडलाय आणि भाज्या निवडल्या की मी त्याच्या खाली ना असा टिश्यू पेपर घालते. फ्रीजमध्ये बऱ्यापैकी मी टिश्यू पेपरचा वापर करत असते. कोथिंबिरीला पण बघा असं खाली मस्त टिश्यू पेपर घातलेला आहे. आता सगळ्या भाज्या निवडून झाल्या, फक्त ना पावटा तेवढा सोलायचा राहिलेला. पावटा सोलायला वेळ जातो, पण म्हटलं आता खूप वेळ झालेला संध्याकाळी, मग आदिती अनुष्का परत येतात, परत मग कंटाळा इकडे तिकडे म्हणून म्हटलं बाकीचं आता आवरून घ्या. वरचा कप्पा मी कधीच यूज करत नाही, त्याच्यामुळे तो कधी घाणच होत नाही. मग वरचे पण पुसायचा मात्र. मुलं वगैरे कधी आपलं लक्ष नसलं की उघडतात, हात चिकट मातीचे वगैरे लागलेले डाग असतात, म्हणून मग मी तो पुसून घेते फक्त. आणि बाहेरून जो फ्रीज आहे ना ते मी नेहमी कोलीननं म्हणजे क्लीन करते. पहिला पण ना चॉकलेटी लाल कलरचा फ्रीज होता ना, तर मी कोलीनच क्लीन करायचे आणि हा पण एकदम चकाचक, म्हणजे आता तुम्ही बघताय माझी शेडच त्याच्यात दिसते म्हणजे तो किती क्लीन आहे. आणि अशा मोठ्या वस्तू जेवढ्या आपण घेतो ना तेवढ्या स्वच्छ चांगल्या जितक्या ठेवू ना तेवढं त्याचंही असतं. एवढा पैसा घालवला आहे तेवढं त्याला मेंटेनन्स पण आपण द्यावा लागतो. मग त्या टिकतात, चांगल्या राहतात, लाईफ टाईम आपल्याला त्या आपल्यासोबत राहतात. तर बघा इकडे सगळंच मी बाहेरून फक्त लिक्विड वापरायचं, फ्रीजच्या आतमध्ये कधीच लिक्विड वापरायचं नसतं. आता बघा सगळा क्लीन झालेला आहे. वरचा कप्पा तर काय क्लीन असतो म्हटलंच, आणि खाली बघा मी कसं कसं ठेवलेलं आहे. तर हा जो ड्रावर आहे त्याच्यात आता तुम्ही बघितलंच सगळे हे सॉसेस ठेवलेले आहेत. तर हा फ्रेश रूम म्हणून जो वरचा सगळ्यात कप्पा आहे ना, तर इथं मी नेहमी ना असं ब्रेडच आलं तोंडात, चीज बटर असल्या गोष्टी तिथं वरच्या कप्प्यात ठेवते. ह्या मी डीप फ्रीजला नाही ठेवत. हा इथे एक स्पेशल कप्पा दिला आहे तिथं, म्हणजे हा बघा फ्रेश रूम लिहिलं आहे ना, तर इथे एकदम फ्रेश राहतात. फ्रूट्स वगैरे मी इथं ठेवते. आलं लसणाची पेस्ट पण मी तिथंच ठेवले म्हणजे चांगली राहते. आणि फळं पण मी इथंच ठेवते, आता काय फळं शिल्लक नाहीत. तर आता हा ड्रॉवर बघितलं. आणि हे तुम्हाला मी काय दाखवते ताईंनो, जेव्हा फ्रीजमध्ये अशी सिस्टीम असते ना तर ती एअर जायला यायला जागा असते. त्याच्यामुळे मी इथं तुम्हाला ते सांगते की असं जेव्हा दाखवतात ना फ्रीजच्या मधलं, तर त्याच्यासमोर काहीच ठेवायचं नसतं किंवा लहान वस्तू त्याच्या पुढे ठेवा. ते झाकून जाईल, मागचं जे मशीन दिलेलं आहे ना तर ते झाकून जाईल, असं त्याच्या पुढे ठेवायचं नाही. म्हणून बघा मी एक कंटेनर इकडे ठेवला आहे, एक ड्रावर इकडे ठेवला आहे. अशा पद्धतीने फ्रीजमध्ये ठेवायचं असतं म्हणजे त्याची लाईफ पण टिकते. म्हणजे त्याला जे बाहेर थंड वाफ सोडायची आहे त्या मशीनमधून ते बरोबर ही सोडते. तर आता बघा एका साईडला इकडे टोमॅटो, थोडी मटकी वगैरे मी अशी प्लॅस्टिकच्या पिशवीतच ठेवते. अशी मटकी कशात ठेवली ना तर त्याचे मोड सुकतात. मग मला ते मोड असे वाळल्यागत झाले की ते मात्र नाही आवडत. ह्या कंटेनरमध्ये पण असं बघा दोन्हीत अंतर मी ठेवलेलं आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. चला.